आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या भरधाव कारची 4 वर्षीय बालिकेला जोरदार धडक. शिरूरच्या बोराडेमळा येथे पुणे अहिल्यानगर महामार्गावरील घटना. आमदार कटकेंच्या कार्यकर्त्यांनी चिमुकलीला रुग्णालयामध्ये दाखल केलंय. महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यभरातून मोठ्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर येत असल्यानं मध्य रेल्वे 15 अनारक्षित ट्रेन चालवणार आहे. 4 ते 8 डिसेंबर दरम्यान नागपूर, अमरावती, कोल्हापूर, कलबुर्गी दरम्यान विशेष ट्रेन चालवल्या जातील. मुंबईमध्ये थंडीमध्ये वाढ, तापमानात घट. मुंबईत आज 16.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद. काल मुंबईमध्ये 15.7 अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद. पुढचे 2 ते 3 दिवस उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामधल्या काही भागामध्ये थंडीच्या लाटेचा अंदाज. मुंबईमधला हवेचा स्तर अतिशय खालावला. अनेक भागामध्ये AQI हा 200हून अधिक. पालिकेकडून गंभीर परिस्थितीसाठी असणारा ॲक्शन प्लॅन लागू. माझगाव, देवनार, मालाड, बोरिवली ईस्ट, चकाला, अंधेरी ईस्ट, नेवीनगर, पवई आणि मुलुंडची हवा अतिशय चिंताजनक असल्याची माहिती. मुंबईच्या घाटकोपरमधल्या छेडानगर जंक्शन परिसरामध्ये 3000 मिनी मुख्य जलवाहिनीच्या जोडणीचं काम हाती आणि त्यामुळे उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत म्हणजे 30 तास 11 वॉर्डमध्ये पाणी पुरवठा बंद राहील किंवा पाणी पुरवठा कमी दाबानं होईल. मध्य रेल्वेच्या तपासणी साकडून AC लोकलच्या बनावट सीझन तिकिटांसह 3 प्रवासी ताब्यात. ही तिकीटं AI तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केल्याचं उघड. 3 प्रवाशांवर लोहमार्ग पोलिसांकडून कारवाई. वंदे भारत गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी पुण्यासह राज्यामध्ये 3 ठिकाणी वंदे भारत कोचिंग डेपो वाढवले जाणार. त्यासाठी रेल्वे बोर्डाकडून ₹5.5 कोटी निधी मंजूर. मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटामध्ये माशांची वाहतूक करणारा ट्रक उलटला. वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक रस्त्याच्या बाजूला कलंडला तर मासे नेण्यासाठी नागरिकांची झुंबड. आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू. 19 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारकडून 14 विधेयकं मंजुरीसाठी आणली जाणार. काही विधेयकांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता. संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आगामी वर्षात निवृत्त होणाऱ्या खासदारांना सभागृहाकडून अखेरचा बाय बाय केला जाणार. यामध्ये महाराष्ट्रामध्ये शरद पवार, रामदास आठवले, प्रियांका चतुर्वेदी, धैर्यशील पाटील, भागवत कराड, रजनी पाटील आणि फौजिया खान या 7 खासदारांचा समावेश. भारतीयांना भारतीय भाषाच येत नाहीत. सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून चिंता व्यक्त. संस्कृत शिकवायला अमेरिकेमधले प्राध्यापक येतात. आपण त्यांना जे शिकवायला हवं ते आपल्याला शिकवतात. त्यामुळे येणाऱ्या पिढीलाही आपल्या भाषा कोण शिकवणार, भागवतांचा सवाल. दिल्ली पोलिसांकडून 3 दहशतवाद्यांना अटक. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पंजाबमधून अटक. संशयितांचे ISIशी संबंध असल्याचं उघड. तिघेही पाकिस्तानी गुंड शहाजाद भट्टशी संबंधित असल्याची माहिती. दिल्लीमधल्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाप्रकरणी NIAची आरोपींच्या घरांवर छापेमारी. शोपियान आणि पुलवामामध्ये NIAचे छापे. मौलवी इरफान, डॉक्टर आदिल आणि डॉक्टर मुजम्मिल यांच्या घरावरही छापे. हैदराबादच्या कुतबुल्लापूरमधल्या शाळेमध्ये एका नर्सरीच्या विद्यार्थिनीला मदतनीसांकडून बेदम मारहाण. घटनेचा व्हिडिओ समोर. मुलीच्या पालकांची GDMETला पोलिसांकडे तक्रार. तमिळनाडूच्या शिवगंगाईमध्ये 2 बसची समोरासमोर धडक. यानंतर झालेल्या स्फोटामध्ये 11 जणांचा मृत्यू तर 20हून अधिक जण जखमी. दितवा चक्रीवादळामुळे आतापर्यंत श्रीलंकेमधल्या 334 नागरिकांचा मृत्यू. 370हून अधिक नागरिक बेपत्ता. तमिळनाडू आणि पुदुच्चेरीमध्ये मुसळधार पाऊस. तमिळनाडूमध्ये आतापर्यंत 3 नागरिकांचा मृत्यू तर चेन्नई विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या 47 विमानांचं उड्डाणही रद्द.